माझं नाव मयूर राव आणि मी पुण्याहून आलो आहे. प्रोफेशनली मी ॲक्टिंग आणि मॉडेलिंग याच फील्डमध्ये काम करतो. आता पुण्याचं राहत असल्यामुळे मी कंटिन्युअसली पुणे आणि मुंबई या ठिकाणीच ऑडिशन देतो. पण या दंडम चित्रपटासाठी मला ऑडिशन देण्यासाठी जावं लागलं बीडला. आता बीडला एवढं लांब जाणं म्हणजे त्यामागे एक कारण होतं, कारण की ऑडिशन ग्रुप्सवरती बऱ्याचशा माहितीच कळत राहतात की कुठे ऑडिशन वगैरे आहे. पण दंडम चित्रपटाचा जो पोस्टर त्यावेळी मी पाहिला की त्यावेळी मला क्लिक झालं की नाही, या चित्रपटामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे, आपण अटेंड करायला हवं. त्यासाठी 5 जूनला हे ऑडिशन झालं बीडमध्ये. तर तिथे ऑडिशनला गेलो आणि तिथं गेल्यानंतर ऑडिशन तर चांगलं झालंच. आणि आमच्या या दंडम चित्रपटाचे डायरेक्टर व्ही सत्तू सर यांना माझी ॲक्टिंगही आवडली. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू की त्यांचा विश्वास आणि आमचा 100% एफर्ट्स आम्ही यासाठी देऊ, या प्रोजेक्टसाठी. कारण की या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटामध्ये वापरलेली टेक्नॉलॉजी, जे की रेड ड्रॅगन 6A हा कॅमेरा या ठिकाणी वापरला जाणार आहे. प्लस हा एक ॲक्शन मूव्ही असणार आहे, जो की बॉलिवूड आणि टॉलिवूडलाही टक्कर देणारा आहे. आणि त्यानंतर आजपर्यंत मी जे काही प्रोजेक्ट केले, मी कधीही वर्कशॉप अटेंड केला नाही. पण या ठिकाणी जो 15 दिवसांचा आमचा वर्कशॉप झाला पैठण येथे, तर आज त्याचा शेवटचा दिवस आहे. आणि या वर्कशॉपची खासियत म्हणजे या ठिकाणी जे आम्हाला रूल्स, जी आम्हाला सवय लावून दिली आहे, ती खरंच अविस्मरणीय आहे. कारण की आम्हाला रोज सकाळी 5 वाजता उठणे, त्यानंतर 3 किलोमीटर रनिंग, देन स्ट्रेचिंग, देन ॲक्शन मूव्ही असल्यामुळे मार्शल आर्टची प्रॅक्टिस, देन अगेन डान्सची प्रॅक्टिस, स्टंट्स, या सगळ्या गोष्टी आमच्या दिवसभराच्या स्केड्यूलमध्ये होत्या. सकाळी 5 पासून रात्री 12 वाजेपर्यंत हा सर्व प्रकार, हे सगळ्या गोष्टी चालायच्या आम्हाला शिकवल्या जात होत्या. 15 दिवसामध्ये या सगळ्या कव्हर केल्या. आणि मला या ठिकाणी विश्वास आहे की या ठिकाणी आम्हाला जे काही वर्कशॉप झालं आम्हाला या ठिकाणी जे काही शिकवलं, कॅमेरा फेसिंग, कॉन्फिडन्स, ॲक्टिंग, तर या ठिकाणाहून जाणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आर्टिस्ट सोबत काहीतरी नवीन, काहीतरी नॉलेज घेऊन जाणार आहे. आणि लवकरच पुढच्या वर्षी 2017मध्ये हा मूव्ही रिलीज होईल. त्यावेळी नक्कीच तुम्हाला हा पाहायला आवडेल आणि तुम्हीही स्वतःही मनापासून या मूव्हीची स्तुती कराल की हा मला कॉन्फिडन्स आहे. थँक्यू.